जय शिवराय. गोव्यामधील सप्तकोटेश्वराचा इतिहास आणि त्याचा महाराजांशी खास संबंध. तर गोव्यातील नार्वे या गावामध्ये सप्तकोटेश्वराचं मंदिर आहे. ते कोकणातील 6 दैवतांपैकी एक मुख्य दैवत मानलं जातं. कदंब राजांचं ते कुलदैवत आणि म्हणूनच श्री सप्तकोटेश्वर लब्धवर प्रसाद अशी पदवी किंवा बिरुदावली ते धारण करतात. यवनी आक्रमणाच्या काळामध्ये सप्तकोटेश्वराचं मंदिर पाडलं गेलं आणि त्यानंतर ते विजयनगरच्या बुक्करायाने पुन्हा एकदा बांधलं. जुलमी पोर्तुगीज राजवटीमध्ये ते मंदिर पुन्हा पाडलं गेलं. शिवलिंग उचलून विहिरीच्या किनाऱ्यावरती ठेवण्यात आले आणि ख्रिश्चन लोक त्या शिवलिंगावरती पाय ठेवून पाणी काढत असत. भद्रामच्या देसाईने ते शिवलिंग तिथून उचललं आणि नार्वे गावामध्ये त्याची स्थापना केली. महाराज शिवलिंगाच्या दर्शनासाठी तिथे आले आणि त्याची ती स्थिती पाहून महाराजांना त्याचा जीर्णोद्धार करण्याची इच्छा झाली आणि त्यानंतर लगेचच पुनर्बांधणीचं काम हाती घेतलं. त्याचाच पुरावा आजही सप्तकोटेश्वराच्या मंदिरामध्ये शिलालेखाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये स्वतः शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून त्या मंदिराचं बांधकाम सुरू झालं असा तो शिलालेख.